सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध, दशक दुसरा, समास 10वा, पडत मूर्ख लक्षण याचा आपण आज थोडक्यात अभ्यास करणार आहोत. प्रापंचिक माणसांच्या जीवनामध्ये अंतर्गत द्वंद्व आणि विरोध निर्माण होतात. मग अशा वेळेला माणूस सत्कर्म कोणते हे माहीत असूनही दुष्कर्मच करतो. वंद्य काय आहे ते माहीत असून निंद्य कर्म करतो. सद्गुणांची जाणीव असून दुर्गुणांचा अंगीकार करतो. सदाचाराची किंमत ओळखून सुद्धा भ्रष्टाचारच करतो, दुराचार करतो आणि उत्तम गुणांचा जाणून बुजून त्याग करतो व हीन लक्षणांना, नीच गुणांना आपल्या जीवनात थारा देतो. अशा मनुष्याला समर्थ महाराजांनी पढत मूर्ख असे म्हटले आहे. दुसऱ्यावर एखादा बिकट प्रसंग आला तर जो त्याला उत्तम प्रकारे ज्ञान सांगतो, इतरांना उत्तम प्रकारे ज्ञान सांगतो, परंतु तोच बिकट प्रसंग स्वतःवर आला असता जो स्वार्थापायी उलट वागतो, म्हणजे जे सांगितले आहे त्याच्या उलट वागतो, तो पडत मूर्खच आहे. प्रपंचाच्या पसाऱ्यामध्ये सगळा स्वार्थाचा धुमाकूळ आहे. म्हणून प्रपंचाच्या क्षेत्रात पडत मूर्ख आढळतात, यात काहीच नवल नाही. पण वैराग्य, अनासक्ती आणि निस्वार्थीपणा हा परमार्थाचा प्राण असून सुद्धा परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जेव्हा पडत मूर्खांचा सुळसुळाट होतो तेव्हा समाजाच्या आरोग्याला मोठी कीड लागते. भारतातील अध्यात्माची हीच तर खरी शोकांतिका आहे. श्री समर्थांना या शोकांतिकेचे गांभीर्य जेवढे बोचले तेवढे इतरांना क्वचितच बोचले आणि म्हणूनच त्यांनी यासाठी पडत मूर्खांचा एक वेगळा समास लिहिला. पडत मूर्ख कोणाला म्हणायचे? जो स्वतःला शहाणा म्हणतो पण मूर्खाप्रमाणे वागतो तो पडत मूर्ख. एखादा मूर्ख माणूस देखील चतुर, हुशार बनेल अशी लक्षणे स्वामीजींनी आपल्याला मागे सांगितली. आता जे लोक शहाणे असून सुद्धा मूर्खारके वागतात त्यांची लक्षणे मनाचे कान करून, म्हणजे कान देऊन ऐका. यातील काही लक्षणे आपल्या ठिकाणी आहेत असे जरी वाटले तरी चाणाक्ष श्रोत्यांनी त्याबद्दल दुःख मानू नये. उलट त्या अवगुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा, म्हणजे सुख मिळेल असे समर्थ सांगतात. जो पुष्कळ ग्रंथ वाचतो आणि जो स्वतः विद्वान आहे, जो इतरांना सुंदर, सरळ, सोप्या शब्दात ब्रह्मज्ञान सांगतो, पण जो वासना व अभिमान बाळगतो, ब्रह्मज्ञान झाल्यावर आता वाटेल तसे वागावे, बंधने झुगारून द्यावीत असे जो लोकांना सांगतो, सगुणाची भक्ती करणे व्यर्थ आहे असे सांगणारा आणि स्वधर्माची आणि साधनांची निंदा करणारा पडत मूर्ख आहे. आपण स्वतः फार मोठे विद्वान आहोत या अभिमानाने जो सर्वांना नावे ठेवतो, त्यांची निंदा करतो, लोकांचे दोष शोधून काढण्यात मोठा चतुर असतो, आपल्या शिष्याला पालन करता येणार नाही अशी आज्ञा करतो किंवा तो शिष्य
संकटात सापडेल असे करतो आणि ज्याला शब्दांनी लोकांची मने दुखावली जातात, ज्याच्या शब्दांनी लोकांची मने दुखावली जातात असा मर्मभेदक बोलणारा पडत मूर्ख आहे. जो मनुष्य रजोगुण आणि तमोगुण यांनी भरलेला आहे, जो कपटी आहे, ज्याचे अंतःकरण कपटी आहे, दुष्ट आहे आणि ऐश्वर्याला भुलून श्रीमंतांची जो स्तुती करतो तो पडत मूर्ख. असा मनुष्य एखादा ग्रंथ वाचल्याशिवाय उगीच त्यातील दोष काढून ग्रंथाची निंदा करतो. त्याचे जर कोणी गुण सांगू लागला, ग्रंथाचे जर कोणी गुण सांगू लागला किंवा एखाद्या व्यक्तीचे, तर तो ऐकूनही घेत नाही, उलट अवगुणच पाहतो. तो पडत मूर्ख. एखाद्या व्यक्तीची चांगली लक्षणे सांगायला गेले की ज्याला ऐकायचाही कंटाळा येतो, जो द्वेष मत्सराच्या आहारी जाऊन अनेक प्रकारचे उपद्व्याप करतो, ज्याला नीती न्यायाची चाड नसते, म्हणजे नीतीला न्यायाला अनुसरून वागत नाही, उलट त्याच्या विरुद्ध वागतो, जो उद्धटपणे वागतो, मी मोठा ज्ञानी आहे अशी घमेंड बाळगून जो भलतीच आकांक्षा मनामध्ये बाळगतो, ज्याला संताप राग आवरता येत नाही आणि ज्याचे बोलणे एक आणि प्रत्यक्ष कृती वेगळीच असते, त्याला पडत मूर्ख समजावे. आपली योग्यता नसताना जो वक्ता बनतो, वक्ता बनण्याकरता काही विशेष गुण आवश्यक असतात, पण हे ज्याच्याजवळ नाहीत, ती योग्यताही नाही, तरी तो वक्ता बनतो आणि कोणीही ऐकत नसले तरीसुद्धा विनाकारण बोलण्याचे कष्ट घेतो. ज्याचे बोलणे अत्यंत कठोर असते, एखादा श्रोता मोठा बहुश्रुत असतो, म्हणजे सर्वांगीण त्याने श्रवण केलेलं असतं, अनेक मोठमोठ्या विद्वानांचे त्याने श्रवण केलेले असते, असा बहुश्रुत श्रोता असतो. पण हा पडत मूर्ख माणूस काय करतो, वाचाळपणाने त्या श्रोत्याचाच अपमान करतो. ज्या गोष्टीसाठी लोकांना नावे ठेवतो, त्यांचे दोष काढतो, पण प्रत्यक्षात स्वतः मात्र तीच दोषपूर्ण गोष्ट करतो. पण हे सुद्धा ज्याच्या लक्षात येत नाही की मी लोकांचे दोष काढतो पण स्वतः मात्र तेच करतो, तो पडत मूर्ख आहे. जो मनुष्य अभ्यासपूर्वक सर्व विद्यांचे ज्ञान मिळवतो पण लोकांना सुख समाधान देऊन त्यांच्या मनाला शांती देऊ शकत नाही, ज्ञानाद्वारे लोकांचं समाधान व्हायला पाहिजे, पण ते जो करू शकत नाही, मनाला शांती देऊ शकत नाही, तोही पडत मूर्ख म्हणावा. पैसा, प्रसिद्धी, कामवासना यांच्या अधीन होऊन जो भगवंताला विसरतो, तो पडत मूर्ख असतो. कोळ्याच्या अंगातील नाजूक तंतूंनी, भिंतीवरचा कोळी, कोळ्याच्या अंगातील नाजूक तंतूंनी एखादा हत्ती बंधनात सापडावा किंवा सुगंधाच्या लोभापायी भुंगा कमळात अडकून मरून जावा, त्याप्रमाणे परमार्थ साधण्याचे सामर्थ्य अंगात असून देखील जो प्रपंचातच गुंतून आपले आयुष्य वाया घालवतो, तो पडत मूर्ख आहे. जो मनुष्य स्त्रियांच्या संगतीत रमतो, स्त्रियांनाच ब्रह्मज्ञान सांगत सुटतो व निंद्य वस्तूंचे स्वतः सेवन करतो, निंद्य गोष्टींचे अनुकरण करतो, त्याला पडत मूर्ख म्हटले आहे. ज्यामुळे स्वतःला कमीपणा येईल तेच जो मनामध्ये घट्ट धरून ठेवतो, मी देहच आहे अशी ज्याची दृढ भावना असते, त्याचप्रमाणे जो लक्ष्मीपती भगवंताची
स्तुती करायचे सोडून लोकांची स्तुती करतो, किंवा ज्याच्याशी भेट होते त्याची उगाचच फार तारीफ करू लागतो, ज्याची स्तुती करण्याची, तारीफ करण्याची लायकी नाही, अर्थात कोणत्याही मनुष्याची लायकीच नाही, एकमेव भगवंताची स्तुती करायची असते. पण ती सोडून जो कुणाची स्तुती करतो उगीच, तो एक पडत मूर्खच जाणावा. जो कोणी स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो किंवा त्यांची सोंगे घेऊन त्यांचा अभिनय हावभाव करून दाखवतो आणि देवाला सोयीस्करपणे विसरतो, तो पडत मूर्ख आहे. धन वैभव मिळाले असता जो घमेंडीने, अहंकाराने सर्वांना तुच्छ समजतो, क्षुद्र समजतो, आपल्यापेक्षा हीन पातळीचा समजतो, तसेच शास्त्राविरुद्ध असलेल्या मतांचे, म्हणजे ज्यांचं शास्त्रांनी खंडन केलेलं आहे, जी मते शास्त्राला मान्य नाही, अशा मतांचे जो प्रतिपादन करतो आणि त्या मतांना आधार देतो, लोकांमध्ये त्याचाच प्रचार करतो, तो पडत मूर्ख आहे. जो मनुष्य विद्वान आहे, विरक्त आहे, ब्रह्मज्ञानी आहे, महायोगी आहे, एवढा अधिकार असून सुद्धा जो लोकांचे भविष्य सांगायला लागतो, तो पडत मूर्ख. काही चांगले ऐकत असताना सुद्धा जो आपल्या मनामध्ये त्यातील गुणदोषच पाहू लागतो, समोरच्याचे चांगले झाले असता ज्याला त्याच्याबद्दल मत्सर वाटतो, त्याचे चांगले झालेले ज्याला पाहवत नाही, तो पडत मूर्ख. पडत मूर्ख मनुष्य भगवंताला विसरतो, यात काहीच नवल नाही, परंतु तो कशालाच मानत नाही, कोणालाच मानत नाही. तो बोलतो एक व करतो दुसरे, शिवाय तो स्वतःचे हित करून घेत नाही आणि दुसऱ्याचे हित झालेले त्याला पाहवतही नाही. जो मनुष्य कधी भक्ती मार्गाने गेलाच नाही, ज्याने कधी आयुष्यामध्ये भगवंताचे भजन, पूजन, जप, ध्यान केले नाही, ज्याच्या अंगी वैराग्याचे बळ नाही आणि जो लोकासंगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण अशा प्रकारचा आहे, त्याला पडत मूर्ख म्हणावे. जो मनुष्य तीर्थक्षेत्र, वेद किंवा शास्त्र यांना मानित नाही, पवित्र कुळात जन्माला येऊनही ज्याचे आचरण मात्र अपवित्र असते, अशुद्ध असते, तोही पडत मूर्खच जाणावा. एखाद्याने अशा व्यक्तीला आदर दिला असता जो त्याची मनधरणी करतो, ज्या माणसाची जराही योग्यता नाही त्याची स्तुती करतो, पण क्षणातच त्याची निंदा व अनादर करायला मागे पुढे पाहत नाही, तो पडत मूर्ख. तोंडावर एक बोलायचे आणि त्या व्यक्तीच्या मागे अपरोक्ष दुसरेच बोलायचे, ही ज्याच्या वागण्याची नेहमीचीच पद्धत आहे. शिवाय जो सांगतो एक आणि करतो काही वेगळे, तो पडत मूर्ख. ज्याला प्रपंचाबद्दल अतिशय आदर असतो, पण परमार्थाबद्दल मात्र ज्याच्या मनात अनादर असतो आणि समजून उमजून जो प्रपंचाचा आधार घेतो, जे योग्य आहे ते सांगायचे सोडून केवळ दुसऱ्याला बरे वाटावे म्हणून जो अयोग्यही बोलतो, जो सतत दुसऱ्यांवर अवलंबून जगतो, तो पडत मूर्ख आहे. जो मनुष्य वरवर चांगले वागत असल्याचे सोंग आणतो, पण जे करू नये तेच कर्म लपून छपून करतो, आपला मार्ग चुकला आहे हे जाणूनही जो केवळ हट्टाने त्या मार्गापासून बाजूला जात नाही,
रात्रंदिवस चांगल्या उपदेशाचे श्रवण करूनही जो आपले दुर्गुण अवगुणांचा त्याग करीत नाही आणि ज्याला स्वतःचे हित कशात आहे हे सुद्धा कळत नाही, तो पडतमूर्ख आहे. जो मनुष्य लोकसंग्रह करू शकत नाही, लोकांना एकत्र आणू शकत नाही, जो सद्गुरूंना विसरतो, जो प्रपंचासाठी परमार्थाचा वापर करतो आणि शेवटी धड प्रपंच ना परमार्थ अशी ज्याची अवस्था होते, तो पडतमूर्ख जाणावा. त्याचे प्रवचन ऐकायला, त्याचे अध्यात्म निरूपण ऐकायला थोर श्रोते, सज्जन आणि पारमार्थिक अधिकारी येऊन बसले असतानाही जो त्यांची क्षुद्र न्यून्ये म्हणजे त्यांच्यातली कमीपणा, त्यांच्यातली उणीव काढून बोलतो, अधिकारी माणसाची, पारमार्थिक अधिकारी त्यांचे जो न्यून काढतो, उणीव शोधून काढतो, तो पडतमूर्ख आहे. ज्याचा शिष्य परमार्थ मार्गावरून घसरला आणि त्याने गुरूंचा अपमान केला तरीही जो त्याची पुन्हा अपेक्षा करतो, आशा धरतो, तो सुद्धा पडतमूर्ख आहे. प्रवचन, कीर्तन किंवा पुराणांचे श्रवण करीत असताना देहधर्मामुळे काही अडथळा आला, खोकला आला, शिंका आली किंवा कमरेला कळ लागली बसून बसून, तर जो रागारागाने तणतणतो, तो पडतमूर्ख. आपल्या श्रीमंतीच्या मदाने व उन्मादाने जो सद्गुरूंची सुद्धा किंमत ठेवत नाही आणि गुरुपरंपरा कोणालाही सांगत नाही, असाही मनुष्य पडतमूर्खच जाणावा. ज्ञानाच्या मोठमोठ्या गप्पा मारून जो आपला स्वार्थ साधतो, एखाद्या कंजूस मनुष्याप्रमाणे जो पैसा साठवतो, पैशांचा संग्रह करतो आणि संपत्ती, धन मिळवण्यासाठी परमार्थाचा उपयोग करतो, जो स्वतः आत्मज्ञानी नसून लोकांमध्ये आत्मज्ञान पेरण्याचा प्रयत्न करतो, त्याचा प्रचार करण्यासाठी नाना खटपटी करतो, विरक्तपणाचा पेशा असूनही म्हणजे विरक्त असून देखील जो परतंत्रहून राहतो, तो पडतमूर्ख आहे. जी कर्मे केली असता भक्ती मार्गात विघ्न येते, भक्ती मार्ग मोडकळीला येतो आणि स्वतःचे आयुष्यही अवास्तव होऊन जाते, ती कर्मे करण्यासाठी जो मागे पुढे पाहत नाही, प्रपंच अशाश्वत म्हणून, प्रपंच अस्थिर आहे म्हणून तो हातचा गेला, परमार्थाला खोटे मानले म्हणून तो केला नाही, अशी अवस्था असून देखील जो देवांचा द्वेष करतो, ब्राह्मणांचा द्वेष करतो, तो सुद्धा पडतमूर्खच जाणावा. या समासाचा उपसंहार करताना समर्थ म्हणतात, लोकांनी अवगुणांचा, दुर्गुणांचा त्याग करावा म्हणून ही पडतमूर्खांची काहीच लक्षणे मी सांगितली. आता विचारवंतांनी त्यातील न्यून उणीव असेल तर ते पूर्ण करून घ्यावे आणि मला क्षमा करावी. या प्रपंचामध्ये सुख मिळेल असे मानून जो जगतो, तो मूर्खांमधला मूर्ख समजावा. कारण या संसार दुःखा एवढे दुःख आणखी कुठलेही नाही. संसाराची एक परिभाषा केलेली आहे माऊलींनी की जन्माला यायचं आणि मरायचं याला संसार म्हटलेला आहे. आपली पण व्याख्या वेगळी आहे, ती पण बरोबर आहे, पण जन्माला येणे आणि मरणे याला संसार म्हटलेला आहे. आणि दोन्ही गोष्टी दुःखदायक आहेत. मृत्यूच आपल्याला केवळ दुःखदायक वाटतो, परंतु जन्मसुद्धा अत्यंत दुःखदायक आहे. आपण त्या संबंधी कधीही
विचार केलेला नाही. या संसार दुःखा एवढे दुःख आणखी कुठलेही नाही. म्हणून आता येथून पुढे संसार दुःखाचे वर्णन स्वामीजींनी केले आहे. जन्माला आल्यानंतर होणारे दुःख, त्या जीवाला आणि त्याच्या मातेला जे दुःख होतं, आणि गर्भवासाचे भयंकर दुःख, याचे वर्णन समर्थांनी पुढील दशकाच्या समासातून केलेले आहे. आपण त्याचा विचार पुढच्या दशकात करणार आहोत. अशा प्रकारे श्रीमद दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील दुसऱ्या शतकातील 10वा समास पडत मूर्ख नावाचा या ठिकाणी पूर्ण झाला. आज आपण आजचा भाग पूर्ण करू.